श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो. आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पहा, ज्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकट आहेत, किंवा ज्यांना असं वाटतं की दैवी शक्ती आपल्यासोबत आहे की नाही, अशी जर तुमची द्विधा मनस्थिती झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पहा, ज्यांना ज्यांना पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये जाग येते, किंवा त्यांना कळत नकळत असं वाटतं की आपल्याला कोणीतरी आवाज देत आहे, तर त्यामागची कारणे काय आहेत आणि या जाग येण्यामागे काय हेतू आहे, हे नक्कीच आपण आज जाणून घेऊया. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 3 ते 5 या वेळेत असतो. आणि ब्रह्ममुहूर्त हा पवित्र शक्तींचा, पवित्र देवदेवतांचा मानला जातो. आणि कुठलंही महत्त्वाचे कार्य करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा खूप महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावर ज्यांना जाग येते, तर त्यांना काय दैवी संकेत असतात, किंवा त्यांच्यामागे दैवी ईश्वरी शक्ती आहे की नाही, ईश्वराचा त्यांच्यावर कृपाप्रसाद आहे की नाही. तर पहा, ज्यांना ज्यांना अशी जाग येते त्यांना नक्कीच ब्रह्मांड हे जे युनिवर्स आहे, हे त्यांना एक वेगळ्या दिशेकडे किंवा तुमच्यातल्या चांगल्या गुणांना वाव देण्यासाठी अजून जास्त तुमच्याकडे खेचली जात असते. कारण या वेळेत तुम्ही उठून स्वतःला युनिवर्सशी कनेक्ट करायचं आहे, ब्रह्मांडाशी कनेक्ट करायचं आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनीसुद्धा पहाटे लवकर उठून ध्यानधारणा करायची, आणि मग ईश्वराचं नामजप यामध्येच ईश्वराची सेवा असते. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच, तुम्हालासुद्धा ह्या वेळेत जाग येत असेल तर नक्कीच उठून, आपण असं नाही की आपण आंघोळ करा, हे करा, घरातल्यांना उठवा, पण किमान तुम्ही उठून थोड्याशा जिथे तुमच्या हॉलमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्याकडे फ्रेश एअर येत असेल अशा ठिकाणी तुम्ही बसून योगासनं केली, ध्यानधारणा केलं, प्राणायाम केले, तुमच्या आवडत्या ईश्वराचं नामस्मरण जरी केलं तरी ती वेळ खूप महत्त्वाची असते. आणि असंही म्हटलं जातं की पहाटे 3 ते 4 या वेळेमध्ये असंही म्हणतात की साक्षात सरस्वती माता तुमच्या जिभेवर विराजमान होते. तेव्हा तुम्ही जो शब्द घ्याल किंवा जी इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होते, असाही समज आहे. तर नक्कीच तुम्ही या वेळेमध्ये उठून ध्यानधारणा आणि तुमच्या आवडत्या जे काही आराध्य दैवत आहे तर त्याचं नामस्मरण, त्याची मानसपूजा करण्यास काहीच हरकत नाही. कारण असंही म्हटलं जातं बघा, कैलास मानसरोवर इथे आजही असं मानलं जातं की सर्व देवी देवता या ब्रह्ममुहूर्तावर पृथ्वीवर येतात आणि स्नान आदी करून जे